नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तुम्हालाही पासपोर्ट फोटो बनवायचा आहे, पण त्यासाठी कुठलंही महागडं सॉफ्टवेअर शिकायची किंवा वापरायची इच्छा नाही, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला फक्त एक वेबसाईट आणि आपल्या सर्वांच्या माहितीत असलेलं MS पॉवरपॉईंटच्या मदतीनं अगदी 5 मिनिटात एक प्रोफेशनल पासपोर्ट कसा बनवायचा ते सुद्धा दाखवणार आहे आणि सोबतच त्याचं बॅकग्राऊंड सुद्धा कट कसं करायचं हे सुद्धा दाखवणार आहे. नमस्कार, मी वैभव उमाळे स्वागत करतो आहे श्री कम्प्युटर्स चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळविण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. अजून आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. चला तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा फोटो तयार करण्यासाठी आपण एका वेबसाईटचा वापर करणार आहे. आपण ब्राउझर ओपन करून घेऊ. ब्राउझर ओपन झाल्यानंतर आपण गुगलच्या साहाय्यानं किंवा डायरेक्टली ॲड्रेस बारमध्ये cutout.pro असं टाईप करून एंटरचे बटन प्रेस करूया. त्यानंतर यामध्ये डायरेक्टली प्रॉडक्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला पासपोर्ट फोटो मेकर मिळेल. इथे क्लिक करा किंवा जर आपण गुगलच्या माध्यमातून cutout.pro सर्च केलं तर यावेळेस डायरेक्टली खाली पासपोर्ट फोटो मेकर आपल्याला दिसेल. तुम्ही इथे क्लिक करून सुद्धा त्या डायरेक्टली लिंकवर जाऊ शकता. इथे आपल्याला अपलोड इमेज नावाचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी आपण क्लिक करूया. इथे जो फोटो आपण ठेवलेला आहे तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या. मी हा इंटरनेटवरून डाउनलोड करून घेतलेला आहे. त्यानंतर काही सेकंदात आपल्याला फोटोचं बॅकग्राऊंड कट केलेलं सुद्धा मिळेल. एक डायलॉग बॉक्स आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे. याच्यामध्ये इथे पेपर साईज किंवा कस्टमाइज साईज आपण टाईप करू शकतो. एखादी साईज आपण सर्च सुद्धा करू शकतो. इथे कट ऑप्शन मिळालेला आहे, क्रॉप ऑप्शन मिळालेला आहे. इथे बॅकग्राऊंड कलरचा आहे आणि इथे आपल्याला ड्रेसेसचा ऑप्शन मिळालेला आहे. इथे आपण माऊसच्या साहाय्यानं फोटो ॲडजस्ट करून घेऊ शकतो, जसा आपल्याला फोटो ठेवायचा आहे तसा. जसं मगाशी आपण बघितलं की एका A4 पेपरवर बरेचसे फोटोज पाहिजे आहे, तर ते सगळे फोटोज आपण इथून सेट करू शकतो. पहिल्यांदा आपण साईज सेट करून घेऊ. स्टँडर्ड साईज 35x45 mm असं सेट करून ठेवलेलं आहे. तुम्ही इथे सर्च करू शकता. इथे इंडिया टाईप केल्याबरोबर इथे पासपोर्ट 3.5 x 3.5 सेंटीमीटर. इथे भरपूर प्रमाणात वेगवेगळे फोटोज दिलेले आहे. पॅन कार्ड आपल्याला काढायचं असेल, ओव्हरसीज सिटिझनशिप, इंडिया व्हिसा, इंडियन पासपोर्ट, आपल्याला हा पाहिजे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कोणताही सेटिंग घेऊ शकता किंवा मॅन्युअली तुम्ही इथे टाईप करू शकता. एकदा साईज सेट झाल्याच्या नंतर आपण सेकंड ऑप्शनला आपण क्लिक करूया. कलरमध्ये जाऊया. इथे बॅकग्राऊंडसाठी आपल्याला कोणताही कलर पाहिजे असल्यास तुम्ही घेऊ शकता. खाली स्टायलिश कलर दिलेले आहेत. इथून तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. त्यानंतर जर आपल्याला काही ड्रेसेस चेंज करायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करून कोणताही ड्रेस सेट करू शकता. परंतु यासाठी आपल्याला आपल्या ईमेलला लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे ड्रेसेस घेऊ शकता. मी इथे ओरिजिनल फोटो ठेवणार आहे. त्यानंतर पुन्हा क्रॉप या ऑप्शनला जाईल आणि इथे पेपर साईज सेट करेल. इथे 6 इंच बाय 4 इंच 4R 7.5 इथे आपण सेट करू शकतो. परंतु मला A4 पेपरवर फोटो सेट करायचे आहे. मी A4 वर फोटो सेट करेल. देन डन. आता इथे आपला फोटो तयार झालेले आहेत. इथे तुम्ही डाउनलोड ऑप्शनला क्लिक करून PNG फॉर्मॅटमध्ये किंवा JPG फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. इथे आपला फोटो डाउनलोड झालेला आहे. इथे फोटो तयार झालेला आहे. परंतु काही कारणास्तव जर आपला फोटो इथे डाउनलोड झालेला नसेल तर मग आपण काय करायचं? तर त्यासाठी आपण एक फोटो तयार करून घ्यायचा पहिल्यांदा. त्यानंतर आपण पॉवर पॉइंट हे सॉफ्टवेअर उघडून घ्यायचं. या पॉवर पॉइंट सॉफ्टवेअरमध्ये
इथे स्लाईडचा लेआउट ब्लँक ठेवा किंवा डायरेक्टली बटन प्रेस करून ड्रॅग करून घ्या आणि संपूर्ण मॅटर डिलीट करा. त्यानंतर आपण डिझाईन टूलमध्ये स्लाईड साईजमध्ये जाऊन कस्टम स्लाईड साईज घेऊया. यामध्ये व्हाईट स्क्रीनला क्लिक करून आपण A4 हे पेज सेट करून घेऊया. त्यानंतर पोर्ट्रेटला आपण क्लिक करूया आणि ओके क्लिक करूया. इथे पेज पूर्ण तयार झालेला आहे. त्यानंतर इन्सर्ट मेनूमध्ये आपण स्क्रीनशॉट या ठिकाणी जाऊन स्क्रीन क्लिपिंगला क्लिक करूया. पण त्याआधी बॅक साईडनं हे पेज ओपन असणं गरजेचं आहे, कारण इथं आपण डायरेक्टली स्क्रीन क्लिपिंगच्या माध्यमातून या स्क्रीनवरील स्क्रीनशॉट घेणार आहे. फोटो आल्यानंतर इथे फोटोची साईज सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. तसं मगाशी इथे 3.5 cm होतो आणि 4.5 cm होतो. 3.5 4.5 हे स्टँडर्ड साईज आपण घेतलेली आहे. परत ते पण एकदा साईज चेक करूया. फोटो आल्यानंतर फोटोला क्लिक करून फॉर्मॅट टूलमध्ये येऊन तुम्ही इथे साईज कमी जास्त करू शकता. जसं की मगाशी 3.5 cm 4.5 cm सेट झालं होतं. त्यानंतर तुम्हाला जर याला बॉर्डर द्यायचे असतील तर पिक्चरला क्लिक केल्यावर एक पिक्चर टूल नावाचा ऑप्शन ओपन होतो. त्यामध्ये पिक्चर बॉर्डर्स नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही ते बॉर्डर सिलेक्ट करू शकता. पिक्चर बॉर्डर सिलेक्ट झाल्यावर आपल्याला एक बॉर्डर आल्याची दिसते आहे. थोडा आपण पेज झूम करूया. मी कंट्रोल आणि स्क्रोल बटनने पेज झूम करून घेतलेला आहे. त्यानंतर हा फोटो तुम्ही व्यवस्थित ठेवा. जर तुम्हाला बॉर्डर लहान दिसत असेल तर पुन्हा तुम्ही बॉर्डरची विड्थ वाढवून घ्या. त्यानंतर मी कंट्रोल D च्या साहाय्यानं डुप्लिकेट करून घेतो आहे. अगेन कंट्रोल D शेवटला फोटो पण डिलीट करूया. त्यानंतर मी संपूर्ण फोटोज सिलेक्ट करतो आहे. शिफ्टचे बटन प्रेस करून प्रत्येक फोटोला मी क्लिक करतो आहे. त्यानंतर मी ते ग्रुप करणार आहे. थर्ड बटन क्लिक करून ग्रुप या ऑप्शनला जाऊन ग्रुप करून घेऊ. त्यानंतर फोटो मी मधात सेट करतो. अगेन कंट्रोल D एकदा तुम्ही सेट करून घ्या. त्यानंतर कंट्रोल D आणि कंट्रोल D. कंट्रोल A च्या साहाय्याने मी सगळं सिलेक्ट करून घेतलेलं आहे. थोडीशी साईज पूर्ण फोटो आता आपल्या एका पेजवर बसलेली आहे. आपण फाईल मेनूमध्ये सेव्ह ॲज नावाचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करूया. त्यानंतर आपण डेस्कटॉपला क्लिक करूया आणि सेव्ह ॲज टाईप या ऑप्शनला क्लिक करून इथे JPG फॉर्मॅट दिसेल तो तुम्ही सिलेक्ट करावा. देन सेव्ह. इथे आपण नाव देऊया पासपोर्ट फोटो. देन सेव्ह. इथे ऑल स्लाइड असेल तर ऑल स्लाइड होईल. इथे आपल्याला जस्ट वन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता आपण मिनिमाइज करू. इथे पासपोर्ट फोटो आपला तयार झालेला आहे. तर पाहिलं ना, कोणत्याही प्रोफेशनल सॉफ्टवेअर शिवाय फक्त 5 मिनिटात आपण किती सोप्या पद्धतीनं पासपोर्ट फोटो बनवलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. असेच उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही शंका असतील तर खालील कमेंटमध्ये नक्कीच विचारा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.